रामकृष्ण हरी माऊली ज्ञानेश्वरीतील अध्याय 10 ओवी क्रमांक 50 पासून. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, आम्ही मागे जे काही सांगितले त्यात आमच्या बोलण्याकडे तुझे लक्ष कितपत होते हे पाहिले. तो ते अपुरे नाही पूर्ण आहे अशी आमची खात्री झाली. ज्याप्रमाणे मडक्यात थोडे पाणी घालून ते गळत नाही अशी खात्री झाल्यावर ते पूर्ण भरतात, त्याप्रमाणे तुला आम्ही थोडे ऐकविले. तो ते तुझ्या लक्षात आहे अशी आमची खात्री झाल्यावरून तुला जास्तच ऐकवावे असे आम्हास वाटू लागले. ज्याप्रमाणे एखादा नवीन चाकर ठेवल्यावर त्याची कसोटी पाहण्याकरता त्याच्या जाण्या येण्याच्या वाटेत वाटेल ते टाकतात, ते त्याने आपल्याजवळ न ठेवता मालकाच्या स्वाधीन केल्यावर त्याची जामदान खाण्यावर नेमणूक करतात. त्याचप्रमाणे अर्जुना, तू आमच्या कसोटीस उतरल्यामुळे तू माझ्या ज्ञानाच्या जामदार खाण्याचा मालक झालास. असे भाषण अर्जुनाला पाहून सर्वेश्वर श्रीकृष्ण अत्यादराने बोलले आणि ज्याप्रमाणे डोंगर पाहून मेघ भरून येतो त्याप्रमाणे तो कृपासागर श्रीकृष्ण म्हणाला, अर्जुना, पूर्वी सांगितलेलाच अभिप्राय तुला पुन्हा सांगतो. हे पहा, दरवर्षात शेत पेरीत असता जसजसे पीक जास्त येऊ लागते तसतसे त्याची पुन्हा लावगड करताना कंटाळा येत नाही. अथवा हे पंडुसुता, ज्याप्रमाणे वरचेवर ताव दिल्याने सोन्याचा कस वाढतो म्हणून सोनार ते जास्तीत शुद्ध करतो, त्याप्रमाणे पार्था, हा अभिप्राय सांगण्यात आम्ही तुझ्यावर मुळीच उपकार करीत नसून आपल्या स्वार्थाकरता पुढील भाग तुला सांगत आहे. बालकाला दागिने घातले असता त्याचे सुख त्यास काय असते, त्या सुखाचा उपभोग हा आईलाच होतो. तसे जो जो तुला तुझे हितच प्राप्त होत जाईल तो तो आमचे सुख दुप्पट वाढत आहे. अर्जुना, आता हे अलंकारिक बोलणे राहू दे. खरोखर माझे तुझ्यावर फार प्रेम आहे, म्हणून मी तुझ्याशी किती जरी बोललो तरी माझ्या तृप्तीचा शेवट होत नाही. म्हणूनच आम्हाला ती गोष्ट तुझ्याशी बोलावी लागते. तर आमच्या बोलण्याकडे अंतःकरणपूर्वक लक्ष दे. हे मार्मिक अर्जुना, अत्युत्तम असे जे माझे वाक्य ते ऐक. ते वाक्य नसून अक्षररूपाने प्रत्यक्ष परब्रह्मच तुला आलिंगन देण्यास आले आहे. परंतु हे किरीटी, तू खरोखर मला जाणत नाहीस ना? तर जो मी तुला इथे दिसतो आहे तोच ते सर्व विश्व आहे. हे माझे स्वरूप जाणण्याविषयी वेदांची वाणी कुंठित झाली. मन व प्राण यांची गती थांबली व माझ्या तेजापुढे रात्र झाल्याशिवाय सूर्य व चंद्र मावळले. अरे, ज्याप्रमाणे उदरातील गर्भ आपल्या मातेचे वय जाणण्यास असमर्थ असतो, त्याचप्रमाणे माझ्यापासून उत्पन्न झालेले देव हे मला जाणण्यास समर्थ नाहीत. आणि जलचरांना ज्याप्रमाणे समुद्राचा अंत नसतो, मशकाला आकाश ओलांडता येत नाही, त्याप्रमाणे महर्षींचे ज्ञान मला ओळखू शकत नाही. मी कोण, केवढा, कोणाचा, कोठे झालो या गोष्टीचा निश्चय करता करता युगांची युगे लोटली. कारण अर्जुना, हे सर्व महर्षी, देव व इतर प्राणी या सर्वांचे मूळ मी असल्यामुळे मला जाणणे त्यांना कठीण पडते. जर पर्वतावरून खाली आलेले पाणी पुन्हा वर चढेल अथवा झाड वाढत असताना मुळाला लागेल तर माझ्यापासून झालेले जग मला जाणेल. किंवा जर झाडातील गाभा, झाड व वन यांना कवटाळील अथवा लाटात समुद्र सामावेल, तसेच परमाणूंमध्ये जगाचा समावेश होईल, तर माझ्यापासून झालेल्या जीवास, महर्षीस किंवा देवास मला जाणता येईल. याप्रमाणे जरी मी जाणण्यास कठीण आहे तरी सहज चुकून जो कोणी प्रवृत्तीची वाट सोडून इंद्रियांना पाठमोरा होतो, अशा रीतीने मागे फिरल्यावर देह मागे सोडून जो पंचमहाभूतांच्या पलीकडे जातो, अशी मनाची स्थिती कायम झाल्यावर निर्मळ आत्मप्रकाशाने त्याच्या डोळ्यांसमोर उत्पत्तीरहित असे जे माझे स्वरूप ते त्याला दिसते. मी सर्वांच्या आरंभाच्याही पलीकडचा आणि सर्व लोकात श्रेष्ठ आहे
अशा मला तो मनुष्य याप्रमाणे जाणेल. तो दगडात जसा परीस किंवा रसात जसे अमृत, तसा सर्व मनुष्यात माझा अंश आहे असे समज. तो चालत्या बोलत्या ज्ञानाची केवळ मूर्ती, त्याचे अवयव म्हणजे सुखाचे अंकुर. एरवी लौकिकदृष्ट्या त्याचे जे मनुष्यपण ते केवळ भ्रम. अरे, कापरात अवचित हिरा सापडला आणि त्याच्यावर जर पाणी पडले तरी हिरा कापराप्रमाणे विरघळत नाही. त्याप्रमाणे तो जरी मनुष्यलोकात साधारण मनुष्याप्रमाणे राहत असला तरी तो मायेची बाधा ओळखीत नाही. कारण आपलाच नाश होईल या भीतीने त्याला पाप सोडते. आपले राहण्याचे स्थान जे चंदनाचे झाड ते जर जळत असले तर सर्प त्याचा त्याग करतो. त्याप्रमाणे जो मला जाणतो त्याला सर्व संकल्प सोडतात. तेच मला कसे जाणावे असे जर तुझ्या मनात येईल तर मी कसा आहे व माझे विकार कोणते ते नीट ऐक. हे विकार निरनिराळ्या प्राण्यात त्यांच्या त्यांच्या प्रवृत्तीसारखे बनून सर्व त्रिभुवनात पसरले आहेत. ओवी क्रमांक 82 पर्यंत पूर्ण झाले.